नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। सकाळपासून अशीच धावपळ चालू आहे कारण आज बाप्पा नाहीत आपल्या घरी आणि आज व्लॉगमध्ये पूर्ण एंडपर्यंत राहा। कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काय काय प्रथा आहे तेही मला कमेंट करून सांगा, मी नक्की वाचेन। आणि हे आमच्याकडे आता अशा पद्धतीने स्वस्तिक काढलं जातं, पाटाखाली, पाटावरही काढतात किंवा पाटाखालीही काढतात, चालतं। तर असं तर इथं आमची तयारी चालू आहे, बाकी सगळी तयारी झालेली आहे आणि ते बाप्पा आलेले आहेत घरी। तर बाप्पांची आता आरती करून बाप्पांना आतमध्ये घेऊया। अशा प्रकारे आपल्या बाप्पांचं स्वागत केलेलं आहे आणि आता छान पूजा करून आरती वगैरे करूया आणि त्याच्या अगोदर पूजा म्हणजे स्थापना करून घेऊयात, जेणेकरून गणपती बाप्पा स्थापन झाले की मग आरती आणि मग नंतर प्रसाद आणि मग बाकीची तयारी खूप बाकी आहे। आज आमच्याकडे पुरणपोळ्या पण असतात आणि त्याचबरोबर मोदक सुद्धा असतात। तर इथे आता गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे। श्रवण मस्त असा ब्ल्यू सदरा घातलेला आहे आणि श्रवणबरोबर मी पण थोडीशी मॅचिंग झालेली आहे आणि ही आहे आज गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी केलेली तयारी। छोटीशी रांगोळी काढलेली, म्हणजे छोटीशीच रांगोळी काढलेली, पाऊस खूप आहे आणि मुलं सारखी नाचत असतात त्याच्यामुळे काही ती रांगोळी राहत सुद्धा नाही। आणि अशा पद्धतीने डेकोरेशन छत संपूर्ण असं आहे। तर कसं वाटतं तुम्हाला हे नक्की मला सांगा। लय भेटतील बड्डेला, खाली नोट ठेवली आहे श्रवणची माझ्या। आता आमच्याकडे अशी प्रथा आहे की आज गणपती बाप्पांचा उपवास असतो, जेव्हा ते आपल्या घरी येतात त्या दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी। तर आज बाप्पांचा उपवास आहे। संध्याकाळी जातात बाप्पा, मोदक आणि पुरणपोळीचा हा नैवेद्य त्यांना दाखवला जाईल आणि सकाळी फक्त साखरेचा त्यांना निवेद दाखवला जातो। तर आता इथे पूर्ण आमची गणपती बाप्पांची पूर्ण तयारी झालेली आहे। असे दिसतात आपले बाप्पा, कसे आहेत नक्की मला कमेंट करून सांगा आणि डेकोरेशन कसं आहे आमचं। आणि इथे संध्याकाळी जसं की मी बोललेले मोदक ह्या पद्धतीने आमच्याकडे ओवळतात मोदक, गणपती म्हणजे गणपतीवरती। आता सृष्टी तर शिकते पहिल्यांदाच कशी गणपती बाप्पांना निवेद दाखवायचा किंवा कसं ओवळायचं असतं ते। अजून एकदा पाया पड, तसेच चल तिथं ठेव खाली, आताच नाही नंतर ना। तुझा खोट बोलायचं नाही, नाटक मी तुझ्या एवढी झाल्यात काय तुझ्या एवढी झाली मोदक खायचं एक इथे आणि असं नाही यायचं तुला आणि नंतर पाया पडलीस की आळस सोडलंच नक्की। इथे आम्ही आता जेवायला घेतले, सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे। आता जेवून नंतर मग आराम करून, दिवसभर खूप दगदग झालेली आहे, धावपळ गणपती बाप्पा येणार आहेत। शेवटी तो फायनल दिवस आला आणि आपल्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत। आणि आई बघा त्यांची फेवरेट सिरियल बघतात, अगदी टक लावून। मी त्यांचा किती वर्ष व्हिडिओ काढतो त्यांचं लक्ष नव्हतं। आणि ह्या नंदांचं काही नटणं मुरडणं काही कमी होतच नाही। आज एक नंद आलेली आहे मेहंदी काढायसाठी, माझे काही एवढे शेप छान नाही मेहंदीचे, खूप दिवसानंतर मी मेहंदी काढायला घेतलेली आहे आणि मला खूप कंटाळा आलेला, तरी सुद्धा ती म्हणे की नाही काढच। तर चला मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते। आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा आणि काही चुकलं असेल तर माफ करा। आणि त्याचबरोबर भेटूया उद्या एका परत छानशा एका ब्लॉगमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खातपीत राहा आणि माझे ब्लॉग बघत राहा। आणि हे रात्रीचं देवबाप्पाचं असं मोहक रूप, सगळ्या लाईटी वगैरे बंद केलेल्या, फक्त समयांचाच प्रकाश चालू होता। हे अशा आपली छान